ज्या गोष्टीची माझा काहीच संबंध नाही त्या गोष्टींची कधी कधी जबाबदारी घ्यावीच लागते. तर जय शिवराय मंडळी, मी आहे श्री मुक्काम पोस्ट कोल्हापूर, राहणार USA. आज माझ्या दिवसाची सुरुवात डायरेक्ट रेस्टॉरंटवरती झाली होती, कारण लेग वर्कआउट नंतर जो ट्रॉमा प्रत्येकाला येतो तोच मलाही आला होता. म्हणून म्हटलं आज रेस्ट डे जाहीर करावा. आणि जसा रेस्टॉरंटवरती पोहोचलो तसं गोट रिसीव्ह झालं होतं. मग त्याच्याशी निगडीत सर्व प्रिपरेशन चालू केले. तोपर्यंतच बारचा नवीन अल्कोहोलचा स्टॉक आला होता. तो पण मलाच रिसीव्ह करावा लागला, कारण आमचा बारटेंडर फक्त इव्हनिंगला येतो. मग ॲज अ सिनियर कधी कधी अशाही रिस्पॉन्सिबिलिटीज घ्याव्या लागतात ज्यांच्याशी तुमचा काहीच संबंध नसतो. आता मी वळतो माझ्या गोष्टींकडे ज्यांच्याशी माझा खूपच जवळचा संबंध आहे, म्हणजेच बिर्याणी. आता माझा विषय कसा माहिती आहे काय, डायनिंग आणि टू गोच्या ऑर्डर चालू असताना पण मला सायमल्टेनियसली बिर्याणी मॅरिनेशन्स, ग्रेव्हीज आणि रोजचा लागणारा प्रेप यावरती पण लक्ष द्यावं लागतं. आणि इतकं मल्टीटास्किंग वर्क करण्यासाठी सगळ्यात साधं सोपं सोल्युशन म्हणजे रेस्टॉरंटवरती पोहोचताच मी माझा मोबाईल सायलेंट करून टाकतो. याचा फायदा असा की माझ्या मोबाईलमुळे माझ्या कामात कधीही अडथळा येत नाही, म्हणजेच टोटली फोकस ऑन वर्क. आणि अशा त्या फोकसमुळे माझी कामं कधी झालीत मला कळाली नाही. आणि ज्या बिर्याणी मी सकाळी बनवल्या होत्या त्या संध्याकाळपर्यंत बघायलाही उरल्या नाही, का तर आज इव्हनिंग मध्ये करी नाही तर फक्त बिर्याणीचाच बोलबाला होता. अशातून माझी आणि रोहितची मस्ती तर चालूच असते, ज्यामुळे आम्हाला काम करण्याची वेगळीच एनर्जी येते. पण काही पण बोला, आजचा दिवस पण नेहमीसारखा प्रोडक्टिव्हच होता. काही गोष्टींची माझा संबंध नसतानाही मी त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी उचलतो. याचाच अर्थ मला कोणत्याही कामाची काही लाज वाटत नाही. चला मग भेटू उद्या. जय शिवराय.